नमस्कार मैत्रिणी, पुरणपोळी करायला आवडतात, खायला आवडतात, पण पुरण बारीक करायची कंटाळा येते. तर ह्या पद्धतीने करा, जेणेकरून तुमची हात पण दुखणार नाही, लवकर पण पुरण तयार होईल. तर चला, मी 2 वाटे हरभरा डाळ घेतलेले आहे, म्हणजे जवळपास अर्धा किलो. हे आईने आणून दिलेले हरभरा डाळ आहेत, त्यामुळे मी घरातच मोजून घेतलेले 2 वाट्या. मापाने घेतलं गूळ आणि डाळ, तर बरोबर मेजरमेंट बरोबर झाले की आपली पुरण पण व्यवस्थित होईल. तर आधी आपण हरभरा डाळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेऊयात. त्यातलं पाणी काढलंय आणि ह्यात हरभरा डाळीत जे स्वच्छ धुवून घेतलेले त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून साईडला ठेवूयात 10 मिनिटासाठी, म्हणजे लवकर शिजेल आपल्या डाळ. ह्या पद्धतीने शिजवून बघा. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कुकर घेतलेला आहे मी, कुकरमध्ये 5 ग्लास पाणी होते. व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका. मला पण कळेल तुम्हाला आवडलं ना आवडला. लाईक कमेंट केला तर कळतो, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओसाठी पण मला पण हॅपीली फील होईल. तर 5 ग्लास पाण्यात चिमूटभर हळद टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे 1 चमचा. आता हे पाणी गरम करायला ठेवायचे. कुकर पॅक न करता झाकण उलटं ठेवून गरम करून घेतलेलं आहे पाणी. आता त्यात जे आपण हरभरा डाळ भिजू घातलेलं होतं ते डाळ टाकायची. पाणी टाकायचं नाही, फक्त हरभरा डाळ टाकायचे. म्हणजे आपली गॅस पण वाचेल, डाळ पण लवकर शिजेल आणि पुरण पण मस्त होईल. तर आता कुकर आपली पॅक झालेली आहे. ह्याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या मारून घ्यायची. आपली शिट्ट्या झालेल्या 4. तर गॅस बंद करून ह्या पद्धतीने पाणी काढून घ्यायची. ही पुरणची चाळण आहे. पूर्ण ह्या पद्धतीने पाणी काढून घ्या, जेणेकरून पाणी राहिलं की पुरण आपलं पातळ होईल. ही साईडला कट काढून ठेवायची कटाची आमटी बनवायला. आपली व्हिडिओ आलेली आहे, टाकलेली आहे आपण कालच. कटाची आमटीची रेसिपी बघायची, ते सुद्धा विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. पूर्ण गाळून पाणी काढायचे आहे डाळीतलं. आता हे बघा, एक पसरट कढई किंवा तुमच्याकडे जो भांडी असेल ती घ्यायची, चाळण ठेवायची. आधी ह्या पद्धतीने आपली डाळ एकदम गरम आहे, लवकर होईल. त्यासाठी ह्या पद्धतीचा पसरट, तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी घ्या, तांब्या असेल तर तांब्या घ्या. चटकीपट 5 मिनिटात पुरण तयार होतं आपला. तर बघा किती फास्ट होतोय. तुमचे मुलं किंवा तुम्ही इलायची खात असेल तर इलायची मिक्सर करून टाकू शकता डाळीत. हे बघा आपली पुरण खाली येतोय मस्त अशी. पोरं माझे इलायची असल्यामुळे पोळे खात नाहीत, त्यामुळे मी इलायची टाकलेली नाही आहे. जायफळ टाकते थोडासा. मस्तपैकी पुरण, सगळं पुरण, आपली डाळ सगळं पुरणमध्ये मिक्स झालेलं आहे, एकदम बारीक अशी. बघा 5 मिनिटात आपली पुरण तयार. आता 2 वाटी डाळ घेतलेली आहे, त्यामुळे 2 वाट्या मी गूळ घेतलेला आहे. गूळ माझा तुकडामध्ये होता, त्यामुळे मी वाटीत तसंच गूळ घेतला. जर तुमच्याकडे अखंड असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता, जेणेकरून लवकर डाळ होईल लवकर पुरण तयार होईल. आता हे माझे ढेकळे असल्यामुळे थोडा वेळ लागतो. आता कंटिन्युअसली ह्याला मीडियम गॅसवर ठेवून असं हात फिरवत राहायचं 2-2 मिनटाला. जर तुम्ही आधीच डाळीत गूळ टाकून केलं असतं तर खूप नंतरनं पुरण व्हायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आधीच डाळ वाटून घेऊन त्यात गूळ टाकलेला आहे. हे बघा आपली पुरण मस्त अशी तयार व्हायला लागली, घट्ट झालेली आहे. त्यात थोडंसं गूळ राहिलं आहे, त्यामुळे अजून थोडंसं मीडियम ठेवणार आहे मी गॅस. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा, एकदम घट्ट अशी मस्त पुरण तयार होतं. हे बघा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय.